हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ इव्हनिंग म्हणेन. इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. मी इकडं काय करत आहे तर मला बनवायचे आपे, रव्याचे आपे. म्हणजे भरपूर दिवस झालं मी असे सुजीचे आपे बनवले नाहीत. खूप छान पौष्टिक आणि कमी वेळात बनणारे. जसं आपण तांदूळ डाळ मिक्स आपे बनवतो ना, त्याला तयारी खूप असते. म्हणजे भिजवा करा अगोदर, नंतर त्याला वाटा, मग ठेवा, मग फुलवा, मग करा. त्यामध्ये 1 दिवसाचा तरी प्रोसेसिंग लागतो कितीही घाईगडबडीत केलो. पण हे जे आहेत ना, फक्त अगदी अर्ध्या तासामध्ये हे आपे बनवून तयार होतात. आणि सकाळी जेव्हा आपल्याला नाश्त्याला सुचत नाही की काय बनवावं, रोज रोज काय बनवावं, त्यावेळेस आपण हे झटपट नाश्ता बनवू शकतो. आणि तितकाच हेल्दी पण आहे, कारण यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत. आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. मी फक्त गाजर टाकणार आहे. तर इकडे मी काय काय घेतलेलं आहे तर 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा थोडासा मोठा होता माझा, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे. म्हणजे 2 वाटी रवा, अर्धी वाटी दही घेतलेली. दही थोडीशी आंबट होती. जर आपल्याकडे फ्रेश दही, ताजी दही असली तर 1 वाटी टाकू शकता. 2 वाटी रव्यासाठी मी अर्धी वाटी दही टाकलेली आहे आणि 2 ते 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, छान मिक्स केलेलं आहे. आणि 3 ते 4 मीडियम साईजचे गाजर मी खिसून टाकलेले आहेत. आणि छान मिक्स करून एक अर्धा तास आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित भिजतं, म्हणजे अर्धा तास आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे, तोपर्यंत बाकीची कामं आवरूयात. थोडा वेळ वरती गेलेली होते. म्हणजे जसं इव्हनिंगचे 5-5:30 वाजले की तास दीड तास वरती जाऊन बसते मी. म्हणजे फ्रेश वातावरणाचा एन्जॉय घेते. आता खाली आल्यानंतर अगोदर दूध गरम केलं. आणि दूध अगोदर मला विरजू लावायचं आहे. आणि गरमीचे दिवस आहेत, तसं तर दही बनायला जास्ती वेळ लागत नाही. पण दूध थोडंसं कोमट घेतलं ना, दही परफेक्ट बनतं, छान असं घट्ट बनून तयार होतं. तर दूध गरम केलं, थोडंसं गार झालेलं आहे. म्हणजे कोमट दूध असल्या तेव्हाच आपल्याला विरजू लावायचं आहे. तर दूध तांब्यात काढलं, साय वेगळ्या तांब्यात केलेले आहे. आणि चहासाठी थोडंसं दूध मी वेगळं ठेवलेलं आहे. म्हणजे मी तर दुधाचा चहा पित नाही, पण सकाळी तुमचे दादा जातात लवकर, तर त्यांच्यासाठी मी चहा बनवून देते. किंवा कुणी ज्या दिवशी आपल्या घरात दूध वगैरे नसतं त्यावेळेत पाहुणे येतात मग म्हणून मी थोडंसं दूध ठेवतच असते. मी चहा पिओ किंवा न पिओ. तर दूधही काढून ठेवलेलं आहे. विरजू लावलं म्हणजे तांब्यावर दुधामध्ये चमच्यावर दही टाकायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. सकाळपर्यंत उघडून बघायचं नाही. सकाळी बघा एकदम छान परफेक्ट दही बनून तयार होतं. तर दूध विरजू लावलं, पातेले वगैरे भरपूर झालेले आहेत. म्हणजे जसं दुधाची भांडणं खूप सारे होतात, जसं दही बनतं, ताक दूध हे ते खूप सारं होतं. तर भांडे सगळे एका मोठ्या पातेल्यात मी जमा करून ठेवलेले आहेत. आणि जे आप्याचं बेटर आपण तयार केलेलं होतं त्याला पूर्ण अर्धा तास झालेला आहे. आणि इकडे दीपकला म्हणलं की लोणीही काढायचं आहे. म्हणजे तूप संपलेलं होतं. जसं मी खीर बनवली शेवायची, त्यामध्ये बिलकुल थोडंसं तूप टाकून बनवलं, कारण तूप नव्हतंच त्यामध्ये डब्यामध्ये. 1 ते 1.5 चमच्यामध्ये शेवायची खीर आज बनलेली होती, पण एकदम टेस्टी बनलेली होती. तर असो, आता लोणीही काढायचं आहे. पण अगोदर मी इकडे चटणीची तयारी करत आहे. जोपर्यंत की दिनेश येईल तोपर्यंत. म्हणजे दिनेश बुकेजून येतो, आल्यानंतर काहीतरी जेवायला लागतं. मग म्हणलं स्वयंपाक बनवण्या अगोदर आपेच बनवणार आहे. म्हणजे खूप दिवस झाले मी अशा आपे बनवले नाही आहेत. म्हणजे इडली डोसा हे सगळं बनत असतं जे आपण मिक्स डाळ तांदळाचं बनवतो, पण असे रव्याचे आपे ना खूप टेस्टी लागतात. आणि त्यामध्ये आपण खूप सारी गाजरं घातलेली, त्यामुळे पौष्टिक आहे, टेस्टी पण आहे. तर दीपकला इकडे चटणी बनवण्यासाठी दिलं. ताज्या नारळाची चटणी मला बनवायची होती, पण राहतं नारळ, पण आज नाही आहे. जे होतं ते पण खराब झालेलं आहे. तर असो, 3-4 दिवस ठेवणं कठीण आहे. ताजं नारळ बाहेरच ठेवलेलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं नाही, त्यामुळे खराब झालेलं आहे. तर मी सुकं नारळ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बारीक बारीक तुकडे करून घेतले. शेंगदाणे टाकले, डाळवं टाकलेलं आहे. नंतर 5-6 पाकळ्या लसूण, 1 अद्रकचा तुकडा, कोथिंबीर टाकलेली आहे चवीपुरतं. आणि थोडीशी साखर आणि 3-4 हिरव्या मिरच्या टाकल्या. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. तर एकदम छान बारीक वाटून झालेली आहे, म्हणजे छान आळून येते. तर दीपक हे वाटण्याचं काम करत आहे. फक्त मी जे आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढून दिलेलं आहे. आणि इकडं लोणी बनवण्यासाठी ते पण साय वगैरे मी काढून दिलेली आहे. म्हणजे दीपकला हे बारीक बारीक कामं करायला आवडत नाहीत. सगळं काढून दिलं की तो करून देतो. तर इकडं बर्फ टाकायचं आहे त्यामध्ये. म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत, लवकर लोणी येत नाही, त्यामुळे आईसचे तुकडे टाकायचे किंवा गार पाणी टाकलं तरी पण चालतं. तर ते काय झालं, जे आईसचं असतं ना तिथं मी ते ठेवलं बॉटल्या, त्यामुळे ते त्यामध्ये आईस बनलेलं आहे, पाणीच बाहेर येत नाही. दीपक तेच म्हणत आहे. थोडा वेळ हवेला ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं हवा लागली तर ते बर्फ लवकर विरघळेल. आणि परत इकडे हे आईस क्यूब पण आहेत, तर मी म्हणलं हेच टाकूया 2-4, म्हणजे पटकन लोणी येतं. कारण 1 वेळा फिरवलं आम्ही, लोणी आलंच नाही. पण जसं आईस टाकलं ना तसं पटकन लोणी आलेली होती. म्हणजे गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे लोणी पगळताना लवकर येत नाही. तर दीपक इकडे लोणी वगैरे काढायचं काम करत आहे. तोपर्यंत मी आप्याची तयारी करते. म्हणजे चटणीला पण तडका द्यायचा आहे मला. तर इकडे बघू शकता, जसं आईस टाकलं आणि थोडंसं मिक्सरला फिरवलं तर पटकन लोणी आलेले आहे. तर आता दुसऱ्या बॅचेसमध्ये, म्हणजे 2-3 बॅचेसमध्ये आम्ही हे लोणी काढलेलं आहे. म्हणजे तांब्या टप्प भरलेला होता. परत आज दूध काढलेलं ते पण साय मी यामध्येच ॲड केलेले आहे. म्हणजे 8 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला मी लोणी काढत असते.
तर इकडे दीपक परत हे बनवत आहे, तोपर्यंत मी इकडे चटणीला तडका द्यायची तयारी करत आहे. आणि तेल नाही कॅटली तर मला घ्यायला जमतच नाही असं झाले. ती कॅटली भरपूर स्पेस पण धरते, तर मी म्हटलं कॅटली साईडलाच ठेवून देऊया. म्हणजे मोठं कॅन जे असतं ना तेलाचं 15 किलोचं ते आणलेलं आहे, त्यामधलं मी कॅटलीत काढते. मग कॅटली तर परत तांब्यात काढते, कारण थोडंसं सोप्या पद्धतीने मला, कारण घाई गडबड खूप असते आपल्याला, तर जसं सोपं पडतं तसं कामं करत असते. तर तांब्यात मी झाकून ठेवलेले, खाली एक प्लेट ठेवलं, कारण तसंच ठेवलं तर काय होतं खालच्या साईडला चिकटलोळ होती खिडकी पूर्ण. एक प्लेट ठेवलं, प्लेटात तेलाचा तांब्या, मग त्यावरती आणखीन एक प्लेट असं ठेवलेलं आहे. तर असं चालत राहतं, कधी कधी घाईगडबडीत होतं असं, कारण कॅटलीचं घ्यायला मला थोडंसं अवघड जात होतं. तर इकडे मी चटणी कशा पद्धतीने बनवत आहे, तर चटणी तर छान बारीक वाटून घेतली, जितकं लागतं तितकं पाणी टाकलेलं आहे, त्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि इकडं गॅसवरती मी पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता टाकला आणि 3-4 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. आवडीनुसार आपण यामध्ये पुदिना टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, परत हिंग पण टाकू शकता. तर असं हे जे तडका बनवलेला आहे ते चटणीमध्ये ओतायचं आहे. बघू शकता एकदम छान अशी टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे. चटणी बनली तोपर्यंत दीपक इकडं लोणी पण काढलेलं आहे आणि जे दुसऱ्या भागामध्ये केलेलं होतं ते पण काढत आहे, पण ते पगळतच आहे, येतच नाही. काय फरक पडला काय माहिती. गार पाणी टाकलं, आईस क्यूब टाकलं, सगळंच टाकलं तरी पण ते येतच नव्हतं. तर मला दीपकला राहू द्यात आहे, गरमीमुळे येत नसावं, कारण गरमी खूप भयानक आहे. आता पटकन मी आपे बनवून घेते. तर चटणी मी साईडला ठेवलेली आहे आणि जे बाकीचं बेटर इकडं दीपक जे बनवत आहे, म्हणजे जे लोणी काढत आहे ते येत नव्हतं. परत ते मिक्सरला फिरवायचं, परत जे अगोदर केलेलं होतं ते पण त्यामध्येच ओतला, ते गच्च डब्बा भरला, म्हणजे जमतच नव्हतं त्याला. एक करायला सांगितलं, एक करत होता. मी म्हटलं राहू दे सगळंच, तू बाहेर जा थोड्या वेळ, कारण त्याला पण गरमी आणि दगदग खूप होत होती किचनमध्ये. आणि यावेळेमध्ये तर खूपच जास्त होते. दुपारी जसं होते तशीच यावेळेत हवा अजिबात आतमध्ये येत नाही. हॉलमध्ये किंवा बाहेर पोर्समध्ये किंवा वरती गेलो तर फ्रेश वाटतं, पण किचनमध्ये नकोसं वाटत आहे. असो, आता मी आपे बनवत आहे, म्हणजे चटणी तरी बनलेली आहे. बेटर कशा पद्धतीने केलं पूर्णपणे शेअर केलेलं आहे. खूप छान लागतं, नक्की बनवा. म्हणजे मुलांना मोठ्यांना सगळ्याला आवडेल हे आपे. खूप छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं एकदम सोप्या पद्धतीने बनतात आणि कमी वेळात बनतात. सकाळी जर घाई गडबड असली आपल्याला तर हा नाश्ता पण बनवू शकतो. आणखीन एक पद्धत आहे, म्हणजे मी तर आपे मेकर घेतलेला आहे, याऐवजी आपण डोसा पॅन पण घेऊ शकता. त्यावरती आपण हे बेटर पसरावून छान आपण सेकून घेतलं ना, एकदम परफेक्ट म्हणजे डोशासारखेच होतात, खूप छान लागतात. तर इकडे हे जे आपे मेकर आहे त्यामध्ये पूर्णपणे तेल लावलेलं आहे. मी अगोदरच गॅसवरती ठेवलं, म्हणजे तुम्ही म्हणत असता की ते पॅन थोडंसं गरम कर, व्यवस्थित ते फुलले जातात, म्हणून मी काय केलं, अगोदरच गॅसवरती ठेवलं, तेल लावलं आणि हे बेटर थोडं करून आपल्याला आपे मेकरमध्ये फिल्ड करायचं आहे. आणि थोडंसं थिक वाटत असेल पण परफेक्ट झाले, कारण आपण खूप सारी यामध्ये गाजर जे आहे ना ते ॲड केलेलं आहे. त्यामुळे आणखीन बनवतो वेळेस थोडासा सोडा टाका, म्हणजे व्यवस्थित ते फुलले जातात. बिलकुल चुटकी जितका येईल तितकाच खाण्याचा सोडा टाकून मिक्स करायचा आहे. आणि पॅन चारी बाजूला फिरवत मी हे सेकून घेत आहे, कारण आज गॅसची आग जे आतमध्ये चलते आणि आतमधलेच 3 आपे व्यवस्थित सेकले जातात आणि जे बाजूचे असतात ते कच्चे राहतात. म्हणून मी चारी बाजूने फिरवते, व्यवस्थित आपे जे आहेत ना एका साईडनं व्यवस्थित सेकलेले आहेत. आता पलटून घेऊया. तर सगळे आपे मी पलटून घेतले आणि दुसऱ्या साईडनंही 2-3 मिनिट आपल्याला चारी बाजूने हे पॅन फिरवत ज्याने सेकून घ्यायचे आहेत. परफेक्ट आपे बनलेले आहेत, अजिबात चिटकलेले नाहीत आणि खाण्यासाठी नाहीचा जे टेस्ट आहे ना एकदम छान अमेझिंग आहे. नक्की करून बघा. जर आपे मेकर नसलं तर आपण डोसा पॅनवरही हे बनवू शकतो. खूप छान आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं पौष्टिक आहेत. तर इकडं मी आपे काढलेले आहेत आणि परत दुसरे पण बनवणार आहे, म्हणजे दिनेशला पण भूक लागली, तो आलेला आहे, फ्रेश होऊन बसलेला आहे. आणि ज्या दिवशी अशी रेसिपी बनवतात त्यामध्ये आपल्याला थोडंसं तामझाम वाटतं, करायला कंटाळा येतो, तसंच होत होतं. म्हणून मी वेगळी काही रेसिपी बनवतच नव्हते. जे रोजचं स्वयंपाक आहे तेच बनवायचं आणि काहीतरी एक्स्ट्राची कामं काढायची, पण मी आज कुठलीही एक्स्ट्राची कामं काढलेली नाही आहेत. कारण दीपक म्हणत होता, मम्मी मला पराठे खायचे आहेत, परत आपे खायचे आहेत, असं चालू होतं. कारण खूप दिवस झाले मी काही रेसिपी बनवतच नाही, जे रोजचा स्वयंपाक आहे भाकर भाजी वरण भात हेच बनत आहे. तर म्हणलं इव्हनिंगच्या वेळेत करूया, म्हणजे संध्याकाळी करूया, सगळेजण खातील. सकाळी एक असतं घरात, एक नसतं, असं होतं. एकाला भेटतं एकाला भेटत नाही असा प्रकार आहे. आणि ते करून ठेवलं तर खावंसंही वाटत नाही गार झाल्यानंतर, असं पण होतं. म्हणून रात्रीच्या वेळेत सगळे एकत्र जेवण करतात, म्हणजे बाबा दीपक दिनेश तिघांचं होतं. आणि पतिदेव लवकर येत नाही, त्यांचं ना खूप वेट करावं लागतं. रात्री 10 कधी 11 पण वाजतात. असो, त्यांना आज रविवार पण आहे, ते काही आपे वगैरे खाणारी नाही आहेत. ते आल्यानंतर काहीतरी सुशेला किंवा पोहे मी बनवून देणार आहे. तर इकडं मी इतके आपे बनवले आणि दीपकला चटणी आणि आपे दिलेले आहेत. आता इकडं मी परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये बनवत आहे, म्हणजे तशाच प्रकारे मी पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडं हे बेटर मी फिल्ड केलेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला अगोदर 3 मिनिट आपल्याला चारी बाजूलाही फिरवत सेकून घ्यायचं आहे. परत दुसऱ्या वेळेला जेव्हा आपण पडलो तो त्यावेळी 3 मिनिट आपल्याला सेकून घ्यायचे. परफेक्ट आपे बनतात.
तिकडे चटणी पण दिलेली आहे. म्हणजे दीपक तसंच खात होता, म्हणत होता मम्मी खूप टेस्टी लागत आहे, चटणीची काही गरजच वाटत नाही आहे, असेच खूप छान लागत आहेत. तरी पण इकडे दीपक दिनेशला चटणी बनवलेलीच आहे तर दिलेली आहे. परत आणखीन मला जी रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवायचं आहे. म्हणजे बाबा आपे वगैरे खाणार नाही, ते कशी रेसिपी बनवा, किती छान बनवा, बाबाला काहीच आवडणार नाही. त्यांना जी आपली ज्वारीची भाकर आहे, भाजी आहे तेच आवडतं, तर ते बनवणार आहे. अगोदर मी आपेच बनवत आहे. तर बघू शकता दुसऱ्या वेळेचे आपे हे परफेक्ट बनलेले आहेत. तर इकडे मी पलटून घेत आहे. गॅस थोडासा कमी केलेला आहे कारण फुल केलेला होता. आतमधले शेकले पण साईडचे शेकलेलेच नव्हते. आणि इकडे माझी बडबड बडबड चालूच असते. ज्यावेळी दीपक दिनेश घरी असतात ना, म्हणजे दिवसभर दीपक असतो पण दिनेश दिवसभर जातो, मग संध्याकाळी जेव्हा दिनेश येतो ना कॉलेजून, मग बडबड बडबड सगळ्यांची चालू असते. ते त्याचं सांगतं, ह्याचं सांगतं, मी माझं सांगते, अशी आमची बडबड चालू असते. तिकडे टी व्ही पण ऑन असते आणि फॅन पण सगळे ऑन केलेले आहेत कारण किचनमध्ये थोडीफार हवा येते कारण खूप गरमी होते. तर बघू शकता एकदम परफेक्ट हे आपे बनलेले आहेत. अजिबात चिटकत नाही आहेत किंवा मोडत नाहीत, एकदम परफेक्ट हे आपे बनलेले आहेत. आणि ताज्या नारळाच्या चटणीसोबत तर खूपच छान लागतात. पण माझ्याकडे ताजं नारळ नव्हतं आज, तर मी सुक्या नारळाची चटणी बनवली, ती पण खूप छान टेस्टी झालेली आहे. म्हणजे माझ्यासाठी एकही आपं राहिलेलं नव्हतं, दीपक दिनेशनं संपवलेले होते कारण यांचाही रविवार होता म्हणून हे काही खाणार नव्हते, म्हणून मी थोडंफारच बनवलेलं होतं. दीपक दिनेशनं संपवलेले होते. मला टेस्ट बघण्यासाठी ठेवला नव्हता, म्हणजे म्हणत होते दोघंजणी खूप छान टेस्टी झालेले आहेत. तर इकडं हे पण आपे मी काढून घेतलेले आहेत. आता आणखीन थोडंसं बेटर आहे, म्हणजे पूर्ण हे जी वाट्या आहेत आपे मेकरच्या ते काय भरणार नाही, त्यामधले फक्त 3-4च होणार आहेत. ती तितकी बनवून घेते, म्हणजे एक वेळा आपे बनवून ठेवते, दोघंजण खात राहतील तोपर्यंत मी भाकरी भाजी स्वयंपाक आहे रोजचा ते बनवून घेते. परत भांडी क्लीन करते. ज्यावेळेस आपण असं काही बनवतो ना, खूप सारे भांडे होतात. म्हणजे मिक्सरचे भांडे, लोणी वगैरे काढलं, तूप गरम कराय म्हणजे लोणी गरम करायला ठेवलेलं आहे, तूप पण कडेल ते पण काढायचं आहे. खूप सारे भांडे झालेले होते. तर इकडं बघू शकता लोणी आलेलं आहे. म्हणजे कसं आहे आज थोडंसं फेसच आलं मला. ज्यावेळेस बनवत होता दीपक त्यावेळेस पहिल्यांदा आलं, दुसऱ्यांदा जेव्हा बनवायला गेलं त्यावेळेस ते येतच नव्हतं, नुसतं फेस होत होतं, गरमीमुळे होत असावं. तर थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवलं, तसंच वरून विचार केला की उद्या करूया, पण आता आलेलंच आहे तर म्हणलं तसंच थोडंसं काढलं, थोडंसं ताकी आलेलं होतं मध्ये, असं तसंच मी गरम करायला ठेवलं. तर बघू शकता परफेक्ट तूप बनलेलं आहे. तर तूप छान गार झाल्यानंतर मी डब्यात शोधून काढत आहे. आणि खूप सारे भांडे झाले, तर अगोदर भांडी क्लीन करून घेणार आहे, तोपर्यंत हे पण येतील, मग आम्ही जेवण करू. म्हणजे नंतर थोडीशी भांडे होतात. तर बघू शकता पूर्ण किचन चकाचक केले, तोपर्यंत हे पण आलेले आहेत. जेवण वगैरे झालं, म्हणजे यांना नाश्ता करून दिला, मी जेवण केलेलं आहे. तर असं आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.